नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छान लुसलुशीत खुसखुशीत असे मेथीचे पराठे बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे मोडल्यावर सुद्धा ह्या पराठ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कडकपणा नाहीये, जाणवत सुद्धा नाहीये. पूर्ण एकदम कुरकुरीत असे पराठे झालेले आहेत. चला तर मग वेळ न दवडता आजच्या या व्हिडिओला छानपैकी सुरुवात करूया. लहान मुलं शक्यतोवर मेथी खाणं टाळतात, तर ती मेथी त्यांच्या पोटात कशा पद्धतीने गेली पाहिजे तर ह्या रेसिपीद्वारे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण इथे छानपैकी मेथी निसून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता ती आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया. तुम्ही इथे मेथी कट करण्यासाठी चाकूचा, विळीचा किंवा तुमच्याकडे काही कट करण्याचं उपकरण असेल त्याच्या साहाय्याने सुद्धा कट करू शकता. इथे माझ्याकडे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ह्याने आपण बारीक करू शकतो. ते उपकरण मी इथे यूज करत आहे. तुम्ही पाहू शकता ह्याच्या साहाय्याने तुमची मेथी जी आहे फटाफट एकदम बारीक होईल. तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. चाकूच्या साहाय्याने म्हणा, विळीच्या साहाय्याने थोडासा वेळ लागतो कट करण्यासाठी, तर ह्या उपकरणामुळे तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. तुम्हाला जर हे उपकरण हवं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या उपकरणाची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली जी मेथी आहे एकदम छानपैकी बारीक झालेली आहे. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी निसलेली मेथी ही त्या भांड्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत, छानपैकी पराठ्याला चव यावी म्हणून. आणि तसेच 5 ते 7 लसणाच्या पाकळ्यासुद्धा ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि बारीक प्युरी फॉर्ममध्ये अशा पद्धतीने तुम्हाला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे घेऊया 2 कप गव्हाचं पीठ. इथे पाहू शकता तुम्ही 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला ज्वारीचं पीठसुद्धा ह्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता ह्या पिठामध्ये आपल्याला बारीक कापलेली जी मेथी होती ती ह्यामध्ये ॲड करायची आहे. आणि मेथी ही पिठामध्ये ॲड केल्यानंतर ह्यामध्ये आता आपण थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला धने पावडर ह्यामध्ये टाकायची आहे, यूज करायची आहे. आणि त्यानंतर अर्धा चमचा कुटलेलं बारीक जिरं ह्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर थोडासा अर्धा किंवा 1 चमचा तुम्हाला ओवा ह्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ह्यामध्ये ॲड करायचं आहे. नंतर आता जी प्युरी तयार केली होती ती प्युरी आपल्याला ह्या पिठामध्ये ॲड करायची आहे. सर्व साहित्य ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे हाताच्या साहाय्याने छानपैकी अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. स्टार्टिंगलाच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. जे साहित्य आहे ते सर्व छान पद्धतीने पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतरच थोडासा पाण्याचा शिपकारा घेऊन आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी ॲड करून छानपैकी अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळताना आपल्याला क्वचित थोडंच पाणी ॲड करून हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता ह्या पिठाला आपल्याला 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता पीठ छानपैकी मऊ झालेलं आहे. त्यानंतर आता ह्या पिठाला आपण थोडासा हलकासा तेलाचा हात लावूया आणि तेलाचा हात लावल्यानंतर आपल्याला हे छानपैकी मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ हे आपलं छानपैकी तयार झालेलं आहे, मऊसूद दिसत आहे. त्यानंतर आता हा पराठा कसा करायचा, तर आता घेऊया एक पिठाचा गोळा छोटासा छानपैकी गोल करून पिठामध्ये बुडवून आपल्याला पोळपाटावरती छानपैकी अशा पद्धतीने अगोदर थोडासा गोल लाटून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अगदी अशाच पद्धतीने. आणि त्यानंतर पिठाचा गोळा गोल झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. अशा पद्धतीने दुमडूनसुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे. थोडंसं पीठ ॲड करून त्याचा आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये अशा पद्धतीने हा गोळा करून घ्यायचा आहे. आणि त्याची सर्व बाजूची टोकं छानपैकी अशी दुमडून घ्यायची आहेत. आणि मस्तपैकी आता छानपैकी गोलसर लाटून घ्यायचं आहे. काठ हे छानपैकी पूर्ण लाटून घ्यायचे आहेत, मध्यभागीच लाटायचं नाही आहे. अशा पद्धतीने लाटून झाल्यानंतर आपल्याला हा जो पराठा आहे छानपैकी असा गरम तव्यावरती शेकायला घ्यायचा आहे.
तुम्ही पाहू शकता पराठा हा छानपैकी शेकला जात आहे। पराठा हा दोन्ही बाजूनी छानपैकी शेकल्या गेल्यानंतरच आपल्याला यावरती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावण्याचं कारण काय तर पराठ्याला जर तुम्ही कोणताही पराठा असो त्याला जर तुम्ही तूप लावाल भाजताना एकदम चविष्ट खमंग असा पराठा लागतो, ह्यामध्ये शंकाच नाही मंडळी। तर तुम्ही पाहू शकता आपला जो हा पराठा आहे छानपैकी दोन्ही बाजूंनी भाजला गेलेला आहे। पाहू शकता तुम्ही, वा एकदम छान हिरवागार असा दिसत आहे। तर आता पराठा लाटण्याची दुसरी पद्धत मी तुम्हाला इथे सांगते। गोळा हा पिठात बुडवून घ्यायचा आहे, छानपैकी छोटासा गोल आकार करायचा आहे आणि छोटासा गोल आकार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल लावून घेऊया हातांनी। पहिलं लावलं होतं तसंच आतासुद्धा अशाच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे, पण काय करायचं आहे गोल सर्कलला आपल्याला एका साईडने अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि एका साईडने त्या भागाला सुद्धा अशाच पद्धतीने दुमडून छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, आणि तेल लावल्यानंतर परत एकदा आपल्याला त्या पिठाच्या गोळ्याला दुमडवून घ्यायचं आहे अगदी अशाच पद्धतीने आणि छानपैकी दोन्ही हातांनी प्रेस करून घ्यायचा आहे। हा जो गोळा आहे तुम्ही चौकोनी स्वरूपात सुद्धा लाटून ह्याची छानपैकी पोळी तयार करू शकता अगदी अशाच पद्धतीने, कारण लहान मुलांना वेगवेगळ्या आकाराचं आकर्षण असतं आणि त्यांना खायला सुद्धा आवडेल। मेथी ही रोजच्या आहारामध्ये खाणं हे अगदीच उपयुक्त असतं। मेथी ही खायलाच हवी कारण ती आपल्या शरीरासाठी खूपच चांगली गुणकारी आहे। तर मंडळी, आजचा हा मेथीचा खुसखुशीत पराठा तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसह, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।